नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? पाऊस खूप पडतोय बर का. रस्त्यावर सगळं ओलं, त्यामुळे सावकाश चालायचं, पाय घसरून पडायचं नाही. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे आषाढी एकादशी. मुलांनो, कृष्ण असते की नाही, त्यांना भेटायला की नाही नारद मुनी येतात बरं का. आणि नारद मुनी म्हणतात, कृष्णा, तुम्ही आणि रुक्मिणी मातेला आत्ताच्या आत्ता द्वारकेला जायचं आहे. कृष्ण म्हटलं, बरं चला, आपण द्वारकेला जायच्या अगोदर पंढरपूरमध्ये सगळ्या लोकांना भेटून येऊया. म्हणून ते प्रथम पुंडलिकाला भेटायला जातात बरं का. मग पुंडलिकाला भेटायला गेल्यावर ते पाऊस पडलेला असतो की नाही, पुंडलिकाच्या घरासमोर चिखल झालेला असतो. म्हणून श्रीकृष्ण पुंडलिकाला हाक मारतात बाहेरनच, पुंडलिका, ए पुंडलिका. त्या पुंडलिक बघतो बाहेर येऊन, जरा खिडकीतनं बघतो बर का. अरे बापरे, आपल्या दारामध्ये तर स्वतः भगवंत आलेले आहेत. आणि मग आपण त्यांना घरात घ्यायला पाहिजे, पण कसं काय घेणार? कारण त्याचे वडील की नाही, पुंडलिकाचे वडील आणि आई आजारी असते खूप बरं का. आजारी म्हणजे खूप थकलेले असतात, आजारी नसतात पण ते खूप थकलेले असतात, म्हातारे झालेले असतात ना. त्यांना स्वतः काहीच करता येत नाही. सगळी सेवा पुंडलिकच करायचा. त्यांचे सगळे आंघोळ घालायचा, त्यांचं शिशू पुसायचा. आणि त्यावेळेला तो प्रातर्विधी उरकत असतो. प्रातर्विधी म्हणजे सकाळची आंघोळ, शिशू बरं का. आणि ते मग पुंडलिक त्यांची सेवा करत असतो. म्हणून मग तो काय करतो, देवाला म्हणतो, देवा थांबा हा 2 मिनिटं. आणि मग तो काय करतो, विट उचलतो, स्वतः त्या विटेला नमस्कार करतो. आई वडिलांना पण सांगतो नमस्कार करायला. आणि ती विट की नाही भगवंताच्या पुढे अशी फेकतो, ती बरोबर भगवंताच्या पायाजवळ पडते. आणि भगवंताला पुंडलिक म्हणतो, देवा तुम्ही त्या विटेवर उभे राहा, तोपर्यंत मी माझ्या आईवडिलांचं प्रातिर्विधी उरकून येतो. तुमच्या पायाला मग चिखल नाही लागणार तिथला. मग देव काय करतो, त्या विटेवर उभे राहतो बरं का. आणि विटेवर उभं राहिल्यावर येईल आत्ता पुंडलिक आपल्याला घ्यायला म्हणून उभे राहतात. तर थोडा वेळ होतो तरी पुंडलिक येत नाही. मग येणारी जाणारी लोक बघतात, देव विटेवर उभा आहे. मग सगळेजण नमस्कार करायला येऊन तिथंच थांबतात बरं का. 1 2 3 4 असे बरेच लोक जमा होतात. मग सकाळ होती, दुपार होती, संध्याकाळ व्हायला लागती, तरी पण पुंडलिक बाहेर येतच नाही. मग एक तिथलचा भक्त म्हणतो की थांबा देवा, मी जाऊन आतमध्ये बघून येतो बरं का, पुंडलिक का येत नाही ते. मग तो जातो बघायला. बघतो तर काय, पुंडलिकाचे आई वडील मेलेले असतात. आणि त्यांचे ते मेले म्हणून त्यांच्या काळजीने पुंडलिक पण त्यांच्या चरणावर ठरून पडतो. मग तो भक्त बाहेर येऊन सांगतो, देवा असं असं झालेलं आहे. मग देवाला खूप वाईट वाटतं. देव दिवस दृष्टीने पाहतो बरं का, की पुंडलिकाच्या मनात काय होतं. तर पुंडलिकाच्या मनात होतं की देवाने आपल्याला तर दर्शन दिलेलंच आहे, पण आपल्याबरोबर सगळ्या जनतेला देखील देवाने दर्शन दिलं पाहिजे. अशी त्याच्या मनातली भावना पाहून खूप भगवंताला आनंद होतो. तू खरा भक्त आहेस. तू तर स्वतःची म्हणजे आईवडिलांची काळजी घेतो, आणि शिवाय माझी भक्ती करतो, आणि सगळ्या जनतेबद्दल तुला प्रेम आहे. म्हणून तुला मी असा आशीर्वाद देतो की माझ्या अगोदर देव सगळे लोक तुझं नाव घेतील बरं का पुंडलिका. मग आपण म्हणतो की नाही, पुंडलिकावर देव हार विठ्ठल म्हणतो की नाही, त्याप्रमाणे मग सगळेजण पुंडलिकाचं नाव घेतात बरं का. पण मग सगळेजण भक्त त्या देवाचं दर्शन घेतात. पुंडलिकाच्या मनात असते की नाही, की माझ्याबरोबर सगळ्या जनतेला तुझं दर्शन व्हावं देवा. मग देव म्हणतो की मी नक्की सगळ्या जनतेला, मी 28 युगे ह्या विटेवरच उभं राहील आणि सगळ्या जनतेला दर्शन देईल. पण ते दर्शन मी पाषाण रूपात देईल. मग तितक्यात रुक्मिणी माता म्हणते, अजून कसे नाही आले आपले पती, म्हणून ती बघायला येते. मग ते पण तिला म्हणतात की आपण द्वारकेला जायचं, पण आपलं हे रूप की नाही पाषाणात विलीन करायचं, आणि पाषाण रूपी होऊन आपण कायम पंढरपुरात राहायचं. मग तेव्हापासनं पाषाण रूपामध्ये विठ्ठल रुक्मिणी पंढरपुरात आहे बरं का मुलांनो. आणि ते प्रत्येक भक्ताला दर्शन देतात. मग तिथे तर भक्त बरेच होतेच, पण 1 2 3 असे बरेच लोक दर्शनाला यायला लागले. मग लोकांनी तिथे मंदिर बांधलं, त्याच जिथे विटेवर होतं ना तिथेच मग त्या पाषाण मूर्तीच्या कडेने मंदिर बांधलं. आणि त्या मंदिरात दर्शनाला बरीच लोक, लाखो लोक येतात दर्शनाला. पण प्रत्येक भक्ताची मनोकामना, जी चांगली मनोकामना असेल ना, ती नक्की देव पूर्ण करतो.
मग पांडुरंगाच्या वारीचं ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला 15-20 लोक घेऊन वारी करत होते ज्ञानेश्वर. पण त्याचं रूपांतर आता लाखो भाविकांमध्ये झालेलं आहे. दरवर्षी आपण आषाढीला वारी काढतो की नाही, आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला आपण दर्शनाला जातो. त्या दिवशी दर्शन घेतलं की सगळ्यांची मनोकामना पांडुरंग पूर्ण करतो. त्या विटेवर उभा म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात बरं का मुलांनो. आणि मग सगळेजण मिळून आपण विठ्ठलाला नमस्कार करू. आणि त्या ज्या विटेवर ज्या दिवशी उभं राहिलं ना, पुंडलिकाने जी विट फेकली, तो दिवस होता आषाढी एकादशीचा. म्हणून आषाढी एकादशीला पंढरपूरला मोठी यात्रा भरते, मोठी वारी घेऊन लोक जातात. आपणही त्या विठ्ठलाला मनोभावे नमस्कार करू. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. म्हणजे सगळ्यांना ही गोष्ट ऐकायला मिळेल आणि सगळ्यांना पांडुरंगाबद्दल प्रेम उत्पन्न होईल.